हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचे सगळे कामं उरकले, बाहेरचे झाडझुडीचे, गल्लीतले उरकले. पण आता काढून घ्यायचं आहे दूध, कारण का आज आहे बुधवार. आता जर हा टाईम गावाला दूध काढायचा तर मग वाजतात 9 दूध काढायला. चला मग मी दूध काढून घेतो आणि पिलायला चारायला बांधायचं. अजून चालूच राहायचं, ट्या ट्या मॅम यायचं. मी उठली की दूध काढून घेतलं मस्त. आता ठेवू कुठे, कारण का मशीनचा पाठ तर बाहेर नेला बांधतो. तुम्हाला चारा बांधतो, जास्त गरबड नका करू. करतच राहायचा तुम्ही मामांगा. हे पाय बाईले किती घाई होती चारा काढायची. व पिल्लायसाठी आहे व बाई, तो दिवसभर तो बी सोकते ना, पिल्लायसाठी आहे ना. तर एवढा लिहा त्या बाईचे काल हे काय वायर काय थांब तू, थांब. मोठी वर चढू राहिली ते. शहरात तुलाही पाहिजे का रे? दूध दिली तर जमलं का शहरा रे? जमलं का रे तांबड्या? चला बकऱ्याने चारा बांधून घेतला. बायाचे सगळे कामं तर उरकले, पण घरात पसाराच आहे अजून. सगळे पहिले बाहेरचे कामं उरका लागतात, मग दूध काढायला टाईम होते आणि दादा जातात बाजारात. आजचा आहे बुधवार. चिड्या चिवचिव करायला, चिड्याने तांदूळ टाकून घेतो आणि मग आवडतं घरातला पसारा. अजून ब्रश राहिला, सगळंच राहिलं. चिड्याचे झालं आता भोजनदान चालू. बकरायचं तर बरं झालंच, मग त्याचं रोजच असते सकाळी. आणि आज चिवताईचंही रोजच असते. पाळीव प्राणीच काढून ठेवले माझ्या घरात, जे म्हणजे मला सांभाळता येतात ते. चला मग आता गोधड्या काढून घेतो आणि करतो ब्रश. सगळं काही बाजूला ठेवतो आणि बकऱ्याला देतो राईची धूप, कारण का बकऱ्या मरू राहिल्या. काहून काय नाही, बकऱ्याने दूध दिली आणि जागीच आंघोळ करून घेतली. बाजार गेला बाजारात. आता काल तर काही बनवलं नाही मी स्वयंपाकाले, पण आज काय आहे चला पाहू काय काय आणलं. आता तर काही भाजीचा मेळ नाही लागला, उन्हाळा. आणि उन्हाळ्याचं काही गोळही लागत नाही. हो, वांग्याशिवाय काहीच नाही. वांगे भेटले, पालक आणि काकडी, सांबार एवढंच आहे फक्त बाजारात. लसण, कांदे आणि वांगे. सांबार राहिला थैली. काय करावं आता, भाजी याचं मोठं टेन्शन आलं. याच्यात तर काहीच नसेल बरं. भरीत आहे किती खा, वांगे किती खा. आता काय करावं, भाजी टेन्शन आलं मला लय. तरी पाहतो काही ना काही स्वयंपाक तर करावंच लागेल आज. काल बिलकुल स्वयंपाक केलाच नाही. आता बाजारातून वांग्याशिवाय काही आलं नाही, तर आता वांगेच बनवावं लागतील. तर मस्त असे बारीक बारीक वांगे कवडे कवडे ते कापून घेतले आणि टमाटाही कापला, सांबारही कापला, कांदा बी कापून घेतला आणि त्याच्याबरोबर अद्रक लसूणची पेस्ट बी करून आणली. आता बनवतो मस्त आज रस्स्याचं वांग, एक नंबर. बाजारात आणल्या तर काकड्या, तर त्याच्यानं खायला जाय काकडी. आणि आता काय लागणार आहे मला मिरची पावडर, कारण काय हिरव्या मिरच्या होत्या पण ते काही भाजल्या नाही. मला काही चवच नाही लागू राहिली. तर आता उन्हाळा लागला तर पायता आता लाल मिरच्याची भाजी करू. अद्रक लसूण वाटला का एक्स्ट्राच होते, एक्स्ट्रा झाला का मग वाया जाते. त्याच्यासाठी मग मला संध्याकाळी भाजी करावं लागेल. ती रस्ते आणि मिरची पावडर भरायला मला काही सापडला नाही अजून डबा.
तर तसंच चालू आहे. मग रबलं लावून मिरची पावडरच्या पोळीने. अंबारी मिरची पावडर आहे, जास्त तिखट असते, चव आली पाहिजे तोंडाला, असं काही करते मी आज भाजी. मिरची पावडर पहिले पाणी टाकून भिजवा लागेल. तेव्हा कुठे मग हे गरम तेलात टाकल्यावर मिरची पावडर जळणार नाही. आता सगळेच मसाले टाकावे लागतात. हळद मसाला टाकून दिला त्याच्यातच टेन्शनचं काम नाही. फक्त आपल्याला वरून वापरावं लागेल. आता मीठ केसरी चायची पकडलं काय माहिती टाकतो. तर मी कांद्यात मस्त कांदा झाला, कारण का वाकोळची कढई ठेवली आपण. मिरची पावडर काढणं, मसाले टाकणं, मिक्स करणं. कांदा मस्त होऊन आला. कढई जराशी खोल आहे तर कांदा तुम्हाला दिसणार नाही. मसाला झाला की त्याच्यात टाकायचं मस्त टमाटा, हिरवा सांबार. वरून नाही टाकलं चालतं, टाकलं मस्त पैकी फिरून घ्यायचं. त्याच्यात मीठ, भाजी कमी असले त्यानं मीठ तिखट बरोबर काही समजत नाही, म्हणून गेल्यासारखी वाटवायची. याच्यात थोडंसं पाणी टाकतो मी आता, टमाटा लवकर होतो. शिजते टमाटा लवकर होते. टमाटे टाका, हिवाळा गेला, हिवाळ्यात येऊन राहिले टमाटे. हिवाळ्यात चला मग मी एवढी भाजी करून घेतो. आता मसाला तर भाजला नाही आणि घेतो अशीच स्वयंपाक करून. मीरा खेळणे करणं चालू आहे. पोया तुमची भाजी. मीरा आयुष्याचे खेळ चालू आहेत, खेळ. भाजी बनवली मस्त, वांग्याची शिजू राहिली. तिकडून आणि इकडून टाकतो आता मस्त पोळ्या टाकल्या. पसारा उरकला स्वयंपाक. तर आवरला सगळा घरातला पसारा. स्वयंपाक भाजी झाली. आता बकऱ्याला पाणी पाजतो, तिला पाजून घेतो. दादाचं जेवण चालू आहे. मोठा बाटच दादाची तयारी होती. हा ना, मोबाईल म्हणजे शूट करायला शॉर्ट व्हिडिओसाठी स्टँड आहे आपलं, आणून ठेवलं बाहेर. आता सध्या पाणी पाजून घेतो मी. ऊन तर एवढं तपू राहिलं का लई. तशी तब्येतही बरोबर नाही माही, पण तरी जे काम आहात ते करावंच लागतात, त्याला पर्याय नाही. ज्यात जन्माला आले ते कामं करावंच लागतात. चालेल तर मग मी घेतो आता बकऱ्याला पाणी पाजून आणि पिलं पाजून घेतो. दादा बकऱ्या दिल्या सगळ्या सोडून आणि आज पिलं बी दिले सोडून. बारके पिलं घरी लय म्या म्या करतात, ते नाही त्याच्या मायलेच आठवण करतात. आता बाहेरचा पसारा पाहून येतो आणि लंगडूले पाणी पाजून घेतो. ऊन एवढं तपुरायला कालय, असं वाटते त्याला घरात आणावं, पण त्याला चालता बी येत नाही. अशी परिस्थिती व्हायला लंगडू महाराजची. आता सध्या सावली आहे, पाहतो माहीत थोड्या वेळानं लंगडू महाराज. आज दादानं शेण बिन काढून ठेवलं, म्हणजे झाडून मारून ठेवलं. फक्त आज इकडलं शेण काढायचं लंगडू महाराजचं सकाळचं, आणि झाडून मारायचं आहे बस. का उरकले सगळे काम. लंगडू महाराजला एक पाण्याची बाटली नेऊन टाकतो आता आणि घेतो मग झाडून काढून. बाजाराच्या काढ्या लंगडू महाराज सगळं ओके झालं एकदम. शेण पाणी काढून आणि झाडू नाही मारलं. बाहेरचे काम एकदम ओके. आणि आज लंगडू महाराजली चारा नाही टाकला, फक्त पाणी पाजून घेतलं. आणि आज त्याला घरात घ्यायचं आहे दुपारी, कारण की लई ऊन पुरायला. मी आता जराशी हातपाय धुतो झाला. मग मी घरात घुसली का 4 वाजेला निघत नाही. फक्त आता लंगडू महाराजले घरात घ्यावं लागेल, त्यावेळेस जावं लागेल बाहेर. आता सध्या वाजले 11:30. एवढेच कामं केले तर जीव माया जसा थकला. जरासं काम टाकतो आणि 1 वाजता लंगडू महाराज घ्यायचं आहे घरात, कारण 1 वाजता मग लय ऊन येते. 1 वाजता म्हणजे 12 वाजता घेतलं चालते. अर्धा घंटा जरासं लेट लाट करतो मी.
माझी वय शांत होते मग करणार आहोत जेवण.